मराठा बांधवांना आरक्षण मिळालं, यानंतर महाराष्ट्रातील सर्व गॅझेटचा विचार करावा अशी मागणी आता कोल्हापुरातील मराठा समाजाचे दिलीप देसाई यांनी केली आहे। दिलीप देसाई यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमरसिंग पाटीलनी। मराठा बांधवांना आरक्षण मिळावे यासाठी मोर्चे झाले, आंदोलन झाले। गेल्या काही दिवसापूर्वी मुंबईमध्ये झालेल्या मोठ्या आंदोलनामध्ये यश आलं मराठा बांधवांना आणि हैदराबाद गॅजेट, सातारा गॅजेट याचा उल्लेख करत मराठ्यांना आरक्षण देण्याची एक नवीन कल्पना पुढे आली। आता कोल्हापूर गॅजेट ही आहे आणि कोल्हापूर गॅजेटबद्दल माहिती द्यायला आपल्यावर आहे दिलीप देसाई। काय सांगाल की मराठांना कोल्हापूर गॅजेटचा उल्लेख व्हावा असं वाटतं का? हे पहा, सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सकल मराठा समाज कित्येक आंदोलन केले, मोर्चा काढले, भरपूर आम्ही त्याचे प्रयत्न केले। परवाच मुंबईमध्ये जरांगे पाटील यांनी मोर्चाद्वारे धडक मोहीम राबवली। यामध्ये हैदराबाद गॅजेटचा विचार करून शासनाने एक GR काढला। तो मराठवाड्यातील ठराविक गावांसाठी तो निघाला, महाराष्ट्रातील मराठ्यांना निघाला नाही। त्याच्याही पुढे जाऊन सांगतो की सातारा गॅजेटनुसार सातारा गॅजेट शासन परिपत्रक निघेल असा आश्वासन दिलेलं आहे। परंतु या देशातलं संविधान आजही जिवंत आहे। त्यामुळं अनुच्छेद 14 प्रमाणे सर्वांना समानता न्याय मिळाला पाहिजे हे घटनेत लिहिलेलं आहे। त्यामुळं ठराविक जिल्ह्यांपुरताच मराठा समाजाला आरक्षण मिळणं हे चुकीचं आहे। शासनानं कोल्हापूर जिल्ह्यातला हा 1881चा हा जो गॅजेटर आहे, या गॅजेटरचा विचार करून यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की मराठ्यांचे प्रमुख हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि हे कुणबी, परंतु एक वर्ग म्हणून मराठ्यांना मराठी भाषक दक्कन कुणबी पासून वेगळे करता येणार नाही असं स्पष्ट या गॅजेटरमध्ये लिहिलेलं आहे। छत्रपती श्रीमंत शाहू महाराजांनी 1902 साली वटप हुकूम काढला आणि त्याचा ठराव केला। त्यानुसार मराठ्यांना 50% आत आरक्षण मिळालं पाहिजे। नुसतंच मराठ्या नव्हे, इतर जातीच्या लोकांना सुद्धा जे आर्थिक दुर्बल आहेत यांनाही आरक्षण मिळावा असा ठराव केलेल्याचं कोल्हापूरमध्ये नोंद आहे। उद्या होणाऱ्या कॅबिनेट मीटिंग प्रमाणे त्यामध्ये मराठ्यांसाठी नेमलेली उपसमिती आहे आणि उपसमितीच्या अध्यक्ष हे राधाकृष्ण विखे पाटील आहेत, मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री। यांच्या बैठकीमध्ये मराठा समाजाला ज्यावेळेला सातारा गॅजेटमधनं द्यायचं आरक्षण आहे, त्याच पद्धतीनं कोल्हापूर गॅजेटचा सुद्धा त्यामध्ये विचार करणं आवश्यक आहे। न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यासाठी हे मराठा बांधव जातील असेही सांगण्यात आलंय। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।